तर मंडळी तुम्ही इकडे पूर्ण बघू शकता. जेव्हा मी आलेलो मंडळाला भेट द्यायला, म्हणजे मी जवळजवळ किल्ला बांधणी चालू होती तेव्हा मी येऊन गेलेलो मध्ये. तेव्हा फक्त 1, 2 आणि 3 असे म्हणजे फक्त मातीने रचलेले होते ते 3 डोंगर. आणि इथे काहीतरी चालू होतं त्यांचं. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला नक्की किल्ला कोणता आहे, कारण याचे 3 डोंगर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेत. तेव्हा प्रेम पण होता. तेव्हा प्रेमला मी विचारलं की नक्की किल्ला कोणता बांधणार आहे. तेव्हा प्रेम मला म्हणला की बघ ना, आम्ही इतिहास तर दाखवणारच आहे, मग त्यासोबत भूगोल देखील दाखवणार आहे. आणि तो भूगोल हा आहे पालीचं सुप्रसिद्ध अष्टविनायक क्षेत्रामधील श्री बल्लाळेश्वर देवस्थान. हे मंदिर बघा, हे खूप प्रसिद्ध आहे पालीमधलं. त्यानंतर इकडनं पुढं गेलं की अंबा नदी आहे. त्यानंतर बघा हे उन्हेर आहे. इथे गरम पाण्याचं कुंड देखील यांनी दाखवलं आहे. हे बघा कांसळ, नंतर परत हा खोपोलीची वाट, अशी वेगवेगळी सगळी गावं इथे त्यांनी गेले. हरनेरी, कोळशी, कळंबा गाव, ठाकूरवाडी, आमराई, वाडा. तुमच्या गावाचं नाव काय नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर मंडळी मी आहे आता खोपटला. इकडे तुम्ही बघू शकता इथे खोपटचा राजा गोविंदा पथकाची प्रॅक्टिस चालू असते. आणि मी इथे का आलो तर तुम्हाला एक ठाण्यातील एकदम सुंदर, एकदम हुबेहूब प्रतिकृती अशी साकारली इकडच्या एका मंडळाने. त्या मंडळाचं नाव आहे ओंकार मित्र मंडळ. किल्ले सरसगड आणि उंबरखिंडीचा इतिहास त्यांनी दाखवला आहे. तोच तुम्हाला आता मी दाखवणार आहे. चला बघूया. तर मंडळी आपण फायनली त्या ठिकाणावर आलो आहे. इकडे किल्ला आहे, पण किल्ला दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला पहिले आपले हे 9 थर दाखवेल. खोपटच्या राजाने विक्रम केला आहे 9 थराचा. एक ठाण्यातून हा प्रथम विक्रम आहे 9 थराचा. तो आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओज देखील आहेत. तर आपण आता किल्ला बघणार आहे, पण किल्ला बघण्याआधी आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता त्यांनी बनवलेली हुबेहूब प्रतिकृती एका किल्ल्याची. आणि त्याच किल्ल्याची माहिती देण्यासाठी आपल्यासमोर येत आहे प्रेम, ओंकार मित्र मंडळाचा एक सदस्य आहे. आता तो आपल्याला पूर्ण किल्ल्याची माहिती देणार. काय सांगशील प्रेम, कोणती प्रतिकृती तुम्ही यावर्षी साकारलेली आहे? सर्वप्रथम जय शिवराय. सध्याच्या पिढीला आपली जुनी दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा, महाराजांचा इतिहास आणि शूरवीर मावळ्यांचे पराक्रम याची माहिती व्हावी म्हणून ओंकार मित्र मंडळ खोपट यांच्यातर्फे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील 3 दुर्गरत्न म्हणजे सरसगड, अणघई, मृगगड आणि समरभूमी उंबरखिंड युद्ध देखावा सोबतच सुधागड तालुक्याचे भूगोल हे साकारण्यात आले आहे. माहितीची सुरुवात आपण गणरायापासून करूया. आपण पाली येथे आले असता आपल्याला सर्वप्रथम एक अष्टविनायकातील प्रसिद्ध देवस्थान बल्लाळेश्वर देवस्थान पाली हे नजरेस पडते. याच्याच मागे आपल्याला एक पुणेरी पगडीच्या आकाराचा दुर्ग नजरेस पडतो, तो म्हणजे सरसगड. याची उंची सुमारे 1600 फूट इतकी उंच असून यावर जाण्यासाठी प्रामुख्याने 2 वाटा आहेत. त्यातील एक तळई गावामार्गे महादरवाजा वाट, तर दुसरी ही देऊळवाडा गावामार्गे थेट दिंडी दरवाजापर्यंत जाते. किल्ल्यावर फिरण्यासाठी आपल्याला काही टाके, मागील बाजूस कातळकोरीव गुहा, टाके, तसेच बाले किल्ल्यावर आपल्याला कमळ तलाव, केदारेश्वराचं मंदिर आणि पीर अवशेष दिसून येते. प्रामुख्याने टेहाळणीसाठी या किल्ल्याचा वापर होता. हेच करून आपण खोपोली मार्गे निघाले असता आपल्याला पुढे जांभूळपाडा गावापासून आत 2 दुर्गरत्न नजरेस पडतात. एक कळमगाव पायथा असलेले अणघई दुर्ग, ज्याची उंची सुमारे 1350 फूट आणि यावर जाण्यासाठी बराचसा कातळ टप्पा, 90 अंश चढाई, यासाठी गिर्यारोहण साहित्य आणि रोप याची आवश्यकता भासते. हे सर्व करून वर गेले असता आपल्याला एक छोटेखानी अणघई देवीचे मंदिर सोबतच काही टाके आणि तलाव नजरेस पडतात. सव आणि निसनी या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रामुख्याने या दुर्गाचा वापर होत होता. याच्याच पुढे आपल्याला भेलीव पायथा गाव असलेले मृगगड नजरेस पडते. याची उंची सुमारे 1750 फूट इतकी उंच असून यावर आपल्याला महिषासुरमंदी देवीचं मंदिर, प्राचीन गुहा, काही कातळकोरीव टाके, कातळकोरीव तलावे सोबतच वाड्यांचे अवशेष नजरेस पडतात. एका बाजूस वाघदरी, दुसऱ्या बाजूस उमरखिंड आणि मधोमध मोक्याच्या ठिकाणी हा मृगगड किल्ला वसलेला आहे. याच्या बाजूला आपल्याला एक स्थान लागते, ते म्हणजे उमरखिंड स्थान. शेमडी गावापासून 4 किलोमीटर आत आपल्याला हे स्थान लागते. ह्या स्थानाचे महत्त्व म्हणजे आजूबाजूला दोन्ही डोंगर सोबत गर्द झाडी आणि त्यातून वाहणारी एक अंबा नदी आणि एक चिंचोळी वाट. ह्या स्थानाचा इतिहास सांगायचा गेलं तर औरंगजेब दिल्लीपती झाल्यावर त्याने शाहिस्ते खानाला म्हणजे स्वतःच्या मामाला दक्षिणेचा सुभेदार नेमला. औरंगजेब दिल्ली पती झाल्यावर हे सर्व करून शाहिस्ते खान जेव्हा पुण्यात आला तेव्हा त्याने एक मोहीम आखण्याचं ठरवलं, ती म्हणजे उत्तर कोकण काबीज करण्याची मोहीम. त्यामध्ये नागोठणे, कल्याण, भिवंडी, चौळ असा बराचसा प्रदेश होता. तर शाहिस्ते खान या मोहिमेसाठी कातलप खान, रायबागन यांची निवड केली आणि सोबतच इतर मातब्बर सरदार आणि सोबतच 20 ते 30 हजाराचं सैन्य यामध्ये होतं.
महाराजांना याची पूर्वकल्पना गुप्तहेराकडनं आधीच मिळाली होती, म्हणून महाराज स्वतः एका टेकाडावर एका तुकडीचं नेतृत्व करत होते, तर मागील बाजूस नेतुजी पालकर एका तुकडीचं नेतृत्व करत होते आणि इतर दोन्ही बाजूने पिलाजीराव सरनाईक असतील, तानाजी मालुसरे असतील, हे आपल्या तुकड्यांसोबत सशस्त्र झाडांच्या फांद्यामध्ये लपून बसले होते. कातळाब खानाचं सैन्य एखाद्या वाघाच्या जबड्यात मेंढरांचा कळप घुसावा त्याप्रमाणे घुसले. उमरखिंडीत दाखल झाल्यावर अचानक शंखनाद झाला आणि दोन्ही बाजूने बाण भाले यांचा वर्षा होऊ लागला. कातळाब खानाला नक्की युद्ध करायचे कोणासोबत हे समजेना, त्यामुळे कातळाब खान घाईवरला रायबागांकडे आला. त्यावर रायबागाने त्याला सल्ला दिला की तुम्ही शरणागती पत्करा, शरण आलेला मरण देत नाही अशी महाराजांची नीती रायबागाजीला ठाऊक होती. कातळाब खानाने तो सल्ला ऐकला आणि लगेचच आपला दूत महाराजांजवळ पाठवला. महाराजांनी त्यांना धर्मवाट दिली, पण त्यांनी काही अटी घातल्या. त्या अटी म्हणजे आपण या सैन्यासोबत जो काही दारुगोळा, फळं, भाज्या, खजिना, तंबुडेरे घेऊन आला आहात तो सर्व इथेच सोडून फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी मागे फिरायचे, जेणेकरून आपण पुन्हा या प्रदेशावर चाल करण्याची हिंमत सुद्धा करणार नाही. कातळाब खानाने हे मुघल सैन्य बाहेर काढण्यासाठी आणि स्वतः जीव वाचवण्यासाठी शरणागती पत्करली आणि सर्व इथेच ठेवून तो माघारी फिरला. त्यानंतर आपण शाहिस्ते खानावर जी लाल किल्ल्यावर हल्ला झाला, त्यानंतर शाहिस्ते खानाची जी बोटे छाटली गेली, शाहिस्ते खान या महाराष्ट्राच्या बाहेर जो गेला तो पुन्हा येथे आलाच नाही, अशी या उमरखिंडीचे गोष्ट, एक इतिहास आपल्याला ऐकायला भेटतो. 2 फेब्रुवारी 1661 रोजी आपण ते इथे युद्ध घडलेले ऐकले असेल, पण याचा विजयोत्सव दरवर्षी 2 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो आणि तेथे आपल्याला एक विजय प्रतीक म्हणजे हे स्तंभ पाहण्यास मिळेल. ते स्तंभ आपण हुबेहूब बनवून येथे प्रदर्शनासाठी ठेवले आहे, जेणेकरून लोकांना ते कळावे की नक्की ते स्तंभ कशा प्रकारे, यावर जे शस्त्र युद्धात वापरले गेले त्याचं एक प्रतीक, त्याची प्रतिकृती आणि सोबतच महाराजांचं युद्धशस्त्र वेशातील चित्र, आज्ञापत्र, उमरखिंडीचा इतिहास आणि स्थानाचे महत्त्व या ह्याच्यावर आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाह, एक चांगला इतिहास आणि एक म्हणजे जो जगाला माहिती नाहीये की आहे इतिहास, पण तो बऱ्याच जणांना माहिती नाही. तो इतिहास ओंकार मित्र मंडळाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, उंबरखिंडीचा इतिहास. त्याचबरोबर त्या उंबरखिंडी सोबतच जे बाजूला त्या 3 किल्ले आहेत त्याची प्रतिकृती देखील मंडळाने साकारली आहे. खूप छान. तर आपण किल्ला बघून घेऊया. त्याच्या आधी तुम्ही थोडे सिनेमॅटिक शॉट्स बघा किल्ल्याचे. मंडळी, कसा वाटला तुम्हाला किल्ला? प्रेम, तू तुझ्या ग्रुपला बोलव ना. या. तर बघा, या किल्ल्याचे किल्लेदार सगळे. तर तुम्हाला कसा वाटला किल्ला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि त्यापूर्वी मी प्रेमला काही प्रश्न विचारणार आहे. तर प्रेम, हा एवढा सुंदर किल्ला, एकदम हुबेहूब प्रतिकृती तुम्ही साकारली आहे, तर यामागची मेहनत किती दिवस लागले आणि कशा प्रकारे तुम्ही काय काय अडचणी तुम्ही फेस केल्या? साधारण दसऱ्यानंतर आपण याचं काम सुरुवात करत असतो आणि सर्व शाळा, कॉलेज, जॉब हे सर्व सांभाळून मग रात्री ते काम सुरू होत असतं. आणि आता माती वगैरे बरंच शहरी ठिकाणी मिळणं होत नाही, पण त्यानुसार पण आपण एक काही तोडगे काढून इतर ठिकाणी माती जमवून ते करत असतो. आणि तेच असतं की आपलं दिवाळीच्या आधी थोडं ते व्हावं, त्यामुळे आपण दसऱ्यापासून सुरुवात करत असतो. आणि किती दिवस लागले किल्ला बनवायला?
एक 15 दिवस नाही पण आपण 15 रात्र वगैरे ते बोलू आणि शकतो. माझ्या माहितीनुसार तुम्ही एक किल्ला नाही, तुम्ही 2 किल्ले बांधलेत. एक राजधानी रायगड सुद्धा तुम्ही बांधलाय. काय माहिती देऊ शकता थोडी? म्हणजे एक ठाण्यात असं कोरम मॉल येथे सर्वप्रथम एक दगडमातीचा किल्ला बनवला गेला. त्याची सुरुवात या वर्षीपासून झाली आणि तो किल्ला बांधायचं काम सुद्धा आमच्यावरच होतं. मग तेव्हा आम्ही हे सांभाळून ते सुद्धा तिकडे पण एक कोरम मॉल येथे एक प्रतिकृती रायगडची उभारली होती. तर एक विशेष कौतुक की एकाच वर्षी त्यांनी 2 किल्ले बांधले आणि ही रायगडाची प्रतिकृती देखील काय लहान नाही, एकदम मोठी प्रतिकृती यांनी साकारली आहे. तर त्यासाठी त्यांचं देखील अभिनंदन. आणि तुम्ही जसं प्रतापगडाच्या व्हिडिओवर प्रेम दिलं तसंच या व्हिडिओवर देखील प्रेम करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. आणि तुम्हाला जर किल्ला बघायचा असेल तर मी लोकेशन सगळी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर मंडळाचे खूप खूप आभार त्यांनी मला बोलवल्याबद्दल आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.